आणि आपल्या जीवनातील देवाच्या महान अद्भुत कार्याबद्दल मी त्याची स्तुती करतो. त्याच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो. देव जिवंत आहे, देव महान आहे, शक्तिमान आहे, देव सर्वात वर आहे, त्याच्या समान कोणी नाही. अशा परमेश्वराची आपण उपासना करत आहोत, सेवा करत आहोत, जो वास्तविक आणि जिवंत आणि आपल्यामध्ये वास करणारा, जीवन परावर्तित करणारा, आपल्यामध्ये वास करून आपल्या द्वारा कार्य करणारा असा हा परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया. सर्व साक्षी बद्दल टाळ्या वाजून आपण प्रभू येशूला धन्यवाद देऊया. We are in the presence of God. Hallelujah. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला विनंती करूया की प्रभू आज तू आमची भेट घे. वचन पाठव प्रभू आम्हासाठी. तुझी इच्छा तुझ्या वचनाद्वारे प्रगट कर. स्वर्गीय पित्या, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र सामर्थ्यशाली नादात पडतो प्रभू आणि तुला विनंती करतो प्रभू की वेळ तुझी आहे. This is your time, God. You speak with us. तुझ्या डोक्याच्या केसापासून आमच्या पायाच्या नखापर्यंत येशूच्या रक्ताने आम्हाला शुद्ध पवित्र कर आणि तुझं वचन स्वीकारण्यास योग्य असं आम्हाला आम्ही तुझ्या पवित्र या मंडळी विरुद्ध, या उपासनेविरुद्ध काम करणाऱ्या, काळोखात फिरणाऱ्या हरेक गोष्टी आत्म्यांना येशूच्या नावात आम्ही आज्ञा करतो. निघून जा, नाचून येशूच्या नावात निघून जा. प्रभू आम्ही तुझ्या धन्यवाद सहित प्रभू येशूच्या नावात. आमेन. आज आपला विषय आहे तुमच्या हातात काय. जर आपल्याला विचारलं तुमच्या जवळ काय नाही, काय नाही तुमच्या जवळ, तर भरपूर मोठी यादी असेल. माझ्याकडे शिक्षण नाही, माझ्याकडे घर नाही, माझ्याकडे नोकरी नाही, माझ्याकडे बायको नाही, माझ्याकडे कार नाही. भरपूर मोठी यादी असेल. परंतु आपला देव हा असा परमेश्वर आहे जो आपल्याकडे काय नाही हे पाहत नाही. आपल्या हातात काय आहे ते किरकोळ असेल, क्षुल्लक असेल, ते फारच वापराच्या योग्य नसेल, जे आहे ते ज्यावेळेस त्यामध्ये ते ज्यावेळेस आपण देवाच्या हातात देतो आणि ज्यावेळेस देव त्यामध्ये असतो त्यावेळेस देवाचं महान, सामर्थ्यशाली, अद्भुत, अलौकिक कार्य आपल्याला पाहायला मिळतं. आमेन, हालेलुया. निर्गमनाचं पुस्तक याचा 4था अध्याय आपण खालूया. या ठिकाणी देवाने मोसेसला बोलावलेला आहे. इस्रायल राष्ट्राची
त्या इजिप्त मधून सुटका करण्यासाठी परमेश्वराने मोसेसला कॉल केलेला आहे. त्या जळत्या झुडपातून परमेश्वराने मोसेसला दर्शन दिलं आणि परमेश्वराने त्या जळत्या झुडपातून परमेश्वराने मोसेसला सांगितलं की मोसेस, माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी मी तुला बोलावलेला आहे, मी तुला निवडलेला आहे. आणि तुला पाहतो मी कसं जाऊ एवढ्या मोठ्या राजाकडं, मी कसं जाऊ? तेव्हा परमेश्वर मोसेसला काय उत्तर देतो ते आपण पाहूया. निर्गमन पुस्तक याचा 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहतो. तेव्हा मोशेने उत्तर दिलं, पण ते माझा विश्वास करणार नाही. जर मी फारोकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांना माझी उपासना करण्यासाठी अरण्यात जाऊ दे, तर ते माझ्यावर कसा विश्वास धरतील? माझे म्हणणे ते ऐकणार नाही. परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही असं ते म्हणतील. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, काय परमेश्वर म्हणाला बघा, पहा हे फार महत्वाचं आहे. परमेश्वराने काय पाहिलं त्याच्याकडे? मोशेची प्रतिभा, मोशेचं ज्ञान, मोशेचं काय पाहिलं? या ठिकाणी परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हाती ते काय आहे? मोसेस, तुझ्या हाती ते काय आहे? अशी काठी त्याच्या हातात होती. जस्ट रॉड, एक काठी त्याच्या हातात आहे. तो म्हणला ही काठी आहे. हालेलुया, हालेलुया. देव म्हणाला पुरेशी आहे. हालेलुया. त्या इस्रायल राष्ट्राला मिस्र देशातून बाहेर काढण्यासाठी ही छोटीशी काठी पुरेशी आहे. देव आपल्याकडं काय नाही हे पाहत आहे, पण देव आपल्याकडं जे आहे ते पाहत असतो. हालेलुया. तो म्हणला काठी आहे. तेव्हा त्याने म्हटले तू जमिनीवर टाक. ही काठी होती साधी काठी, लग्नाची काठी, निर्जीव काठी. परमेश्वराने त्याला सांगितलं ही काठी तू जमिनीवर टाक. आणि काय झालं प्रिया? काठी जमिनीवर टाकताच तिचा साप झाला. हालेलुया, हालेलुया. ती काठी छोटीशी काठी, मेंढर चालायची काठी, तीच त्याच्याजवळ होती. बाकी त्याच्याजवळ काही नव्हतं. त्याच्याकडे ज्ञान नाही, तो बोलू शकत नाही, तो भित्रा होता, तो संकोच वाटणारा होता, त्याच्याजवळ युद्ध कौशल्य नाही. एक काठी त्याच्याजवळ होती. देव आमेन. काठीच्या त्याने खाली लागली, काठीचा साप झाला. त्यास पाहून मोसेस पळाला. हालेलुया. आणि मग पुढे तो म्हणतो, मग परमेश्वराने त्याला सांगितलं पळून जाऊ नको, घाबरू नको. तो आपला हात पुढे करून त्याचे शिकवून. आमेन.
तू आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर. त्याने हात पुढे करून शेपूट धरले. तो त्या सापाची काठी पहा 17व्या वचनात तो म्हणतो, निर्गम 4:17, तीच काठी तो आपल्या हाती घेतली. हिने त्या फारोला तू चिन्ह दाखवशील. माझा महिमा, माझा प्रताप, माझं सामर्थ्य या एका काठीने तू दाखवशील. छोटीशी लाकडी काठी. देव आपल्याकडं काय नाही, आपल्याकडं नसलेल्या गोष्टीकडे लक्ष लावत नाही. पण आपल्याकडे जे आहे ते लहान असेल, ते क्षुल्लक असेल, कवडीमोल असेल, निरुपयोगाचं असेल, तरी देव त्याला उपयोगात आणतो. हालेलुया. दुसरे राजे 4था अध्याय 1 ते 7 वचन आपण काढूया. दुसरे राजे 4था अध्याय. मतलब फॅन थोड्या वेळ बंद केला तरी चालेल. संदेश त्याच्या एका स्त्रीपैकी एकीने अलिशाकडे गाळाने केले. काही गाळाने केलं, तुझा सेवक माझा नवरा मरून गेलाय, म्हणजे ती विधवा झालेली आहे. आणि ती स्त्री म्हणते, तुला ठाऊक आहे तो परमेश्वराचं भय बाळगणारा. तो कसा होता? परमेश्वराचं भय बाळगणारा. पण त्याची तिची समस्या आहे, ती सांगते. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास, त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला. आता तो सावकार आलाय आणि माझ्या 2 मुलांना त्याचं गुलाम बनवून घेऊन जाण्यासाठी तो आलेला आहे. मग अलिशाने तिला काय सांगितलं ते पहा. अलिशाने हे तिला विचारलं नाही, तुझ्याकडे काय काय नाही हे सांग. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. अलिशाने तिला विचारलं, तुझ्या घरात काय काय आहे? आमेन. काय आहे तुझ्याकडे ते सांग. काय नाही हे सांगू नको. ते देवासाठी महत्वाचं नाही. जे आहे ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. हालेलुया. पहा, या ठिकाणी ती म्हणाली, एक घरात तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. एक छोटासा घडा तेलाशिवाय ह्या दासीच्या घरात आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही.
फक्त काय आहे, एक घरात ते पहा देव कसं जे आहे त्याला आशीर्वादित करायचं. आणि पहा पुढे आपल्याला पाहायला मिळतं, तो तिला म्हणाला तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याकडून बरीचशी रिकामी भांडे घेऊन ये. मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर, त्या सर्व भांड्यात तेल ओत. भांडे भरले ती बाजूला ठेवत. ती त्याचपासून गेली आणि आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने दार तीचकडे भांडी आली आणि ती भरली जाईल. हालेलुया. सर्व भांडी बाजूने इकडून तिकडून आणली, सर्व भांडी भरल्यानंतर ते आपल्या पुत्रास म्हणाले मला आमची भांडी आणून दे. त्यांनी म्हटले आता एकही भांडे उरले. हालेलुया. तेव्हा तेल वाढावयाचे. तिने जाऊन देवाच्या माणसाचे सांगितले. तो म्हणाला जा तेल विकून आपले कर्ज घे, जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा. हालेलुया. देवाला चमत्कार करण्यासाठी, वापर करण्यासाठी फार मोठ्या गोष्टीची आवश्यकता नसते. एक घरात तेलच होतं तिच्याजवळ. देवाने ते तेल आशीर्वादित केले. आपल्याजवळ जे काही आहे ते लहान असेल, निरुपयोगी असेल, कमकुवत असेल, क्षुल्लक असेल, देव त्याला तुझ्या गौरवासाठी, त्याच्या उद्देशासाठी उपयोगात आणतो. आम्ही देवाला तुमची क्षमता, तुमचं बुद्धी, तुमचं ज्ञान, तुमचं टॅलेंट, तुमचं एज्युकेशन, तुमचं सौंदर्य, तुमचं वक्तृत्व. काही लोकांना फार असं वाटतं मी खूप जबरदस्त बोलतो, काही कामाचं नाही. मोजेसला जेव्हा देवाने निवडलं ना, तर मोजेस काय म्हणतो पहा. आपण पुन्हा त्या 4थ्या अध्यायाकडे येऊ. मोजेसला कोण कशाला निवडलं देवाने? मोजेसला अशा व्यक्तीला निवडलं की जो मुखाचा जड आणि जिभेचा जड आहे. तुम्ही 10च्या पुढं, निर्गम 4:10च्या पुढं. मोजेस असा व्यक्ती होता, त्याला बोलता येत नव्हतं, संभाषण करता येत नव्हतं, तो वक्ता नव्हता, एवढं धाडस त्याच्यामध्ये नव्हतं. मी पण असं व्यक्ती होतो प्रिया. माझी आई या ठिकाणी बसलेली आहे. आणि इयत्ता 7वी मध्ये असताना एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये चर्चमध्ये, नॉर्थन मेमोरियल चर्चमध्ये एक वक्तृत्व स्पर्धा होती. बरोबर आहे ना? आणि माझ्या वडिलांनी, माझ्या पप्पांनी मला सांगितलं की तुला उभं राहायचंय आणि मोठे मोठे वक्ते बोलायला त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणारे, रिचर्ड जॉन वगैरे जे आहेत मोठे मोठे वक्ते, त्यावेळेस ते पण लहानच होते, म्हणजे माझ्यापेक्षा पुष्कळ मोठे होते, 12 वर्षांनी मोठे होते आणि चांगले ऍक्टिव्ह, चांगले वक्ते. चर्च खचाखच भरलेला आहे. जवळपास 700-800 लोक असतील तर खचाखच भरलेला आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी माझं नाव पुकारलं. चक्रनारायण. आणि माझे वडील देवाची सेवा करणारे होते. ते खूप नावाजलेले वक्ते होते. 45 वर्ष प्रभूची सेवा त्यांनी केली. आणि त्यांना वाटलं की आता हे चक्रनारायण पास्टरचे चिरंजीव आता काहीतरी भारी बोलणार. मला एक विषय दिला. तो विषय होता, सगळ्यांना वेगवेगळे विषय होते, मला एक विषय दिला. घरात मी जरा तयारी केली होती, वाचलं होतं काहीतरी बोलू म्हणलं आपण. अहो
त्या 700-800 लोकांपुढे उभं राहिलो ना, सगळं डोक्यावून गेलं, विषय गेला, काय बोलायचं बोलता घ्या ना मला असं. आणि शेवटी सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मग मी म्हटलं प्रेज द लॉर्ड आणि लगेच येऊन बसलो. असं मी होतो, मला बोलता येत नव्हतं. मी एक काय म्हणतात ना, एक जास्त बोलत नाही त्याला काय म्हणतात, जास्त बोलत नाही त्याचं धाडच नाही होत बोलायचं. असा व्यक्ती म्हणजे तसा भाषेत पण नाही, वेगळा शब्द आहे बाबा. ठीक आहे, आठवड्यावर सांगेल. मोतीस म्हणतो तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासून नाही, पूर्वी नव्हतो, मी तर मुखाचा जड आणि जिवेचा जड आहे. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, मनुष्याचे दोष कोणी केले, मनुष्यास मुका, बहिरा, डोळस, आदरा. देवाने अशा व्यक्तीला निवडलं की त्याला बोलता येत नाही, बोलायचं धाडस नाही. तुम्ही कसे आहात, तुमचं शिक्षण काय आहे, आणि तुम्ही किती प्रतिभावान आहात, तुम्ही किती बायबलचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही किती थिओलॉजिकल अभ्यास केलेला आहे, आणि तुम्ही किती वर्षापासून प्रभूमध्ये आहात, डझंट मॅटर. देवाला काय महत्वाचं असतं माहितीये का? तुमची स्वतःची उपलब्धता. हालेलुया. कोणी असा तुम्ही उपलब्ध आहात. God will use you mightily. ही माझ्या जीवनातील हा अनुभव आहे. मी सुरुवातीच्या काळात प्रभूची सेवा करायचो, गावागावात जायचो, सुवार्ता प्रसार करायचो. सुरुवातच होती माझी. आणि दादाची या कुटुंबाची नंतर ओळख झाली. पण सुरुवातीच्या काळात मला देव म्हणायचा, आज तुला अमुक अमुक गावात जायचंय, आज जीवूरला जायचं आहे, आज तुला वाळकीला जायचं आहे, आज तुला इमामपूरला जायचं आहे, आज तुला कापूरवाडीला जायचं आहे. आणि मी काय, माझं काय होतं माहिती का, अडपायची आणि देव जिथं जाईल तिथं. मग बाजारात जायचो, तिथं गाण्या वाजवायचो, भांड वाजवायचो, काय चाललंय वाजायचं, बघायचं माझं. मी गाणं गायचो, जय जय प्रभू यीशु की, जय जय प्रभू यीशु की, हम तो बचाने आए हैं जगत में. थोडस प्रचार करायचो, जास्त येत नव्हतं, थोडं प्रचार करायचो, देवाचं वचन सांगायचं, सुवार्थ सांगायचो. आणि लोक म्हणायचं, ब्रदर 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 आमच्यासाठी प्रार्थना करायचं. आणि प्रार्थना करायचो, करायचं. हालेलुया. आज शिकलेला नव्हतो, व्यवस्थित एज्युकेशन नाही, काही नाही, पण माझी उपलब्धता. आमेन. देवाने तुम्हाला यूज करावं, देवाने तुम्हाला तुमच्या जीवनात देवाने महत्कृत्य करावे, आश्चर्यजनक कार्य करावं तुमच्याद्वारे, असं वाटत असेल ना, स्वतःला देवाच्या कार्यासाठी उपलब्ध ठेवा. कोणी असं देव दगडाला देखील बोलायला लावू शकतो. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो, देवाने गाढवाला बोलायला लावलं. हालेलुया. वाचा. दोन पेत्र 2:16.
वाचा. त्याला त्याच्या उल्लंघनाबद्दल वाग्दंड झाला. त्याला त्याच्या उल्लंघन मला वाग्दंड झाला. मला हा देवाचा माणूस संदेश आहे, देवाच्या वतीने बोलणारा हा व्यक्ती आहे, परंतु त्याला वाग्दंड झाला. का? पुढे वाचा. मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून मुक्या गाढवाने काय केलं? मनुष्यवाणीने बोलून संदेशाचा वेडेपणा थांबवला. संदेश त्यांचा काय वेडेपणा होता माहिती का? इस्रायलला शाप देण्यासाठी बालाकाने बोलावल्यामुळे हा चालला आणि देव त्याला विरोध करत होता, त्याच्या गाडवीला आडवत होता आणि हा शहाणा मार गाडविला. शेवटी देव तिथं प्रगट झाला. त्याचा देवाचं दूत समोर उभा आहे. त्यावेळेस याला कळालं की नाही रे बाबा, मी फार चूक केलेली आहे, मी चुकीच्या गोष्टी करत आहे, मी चुकीच्या मार्गाने चाललेलो आहे, मी देवाच्या इच्छेविरुद्ध कार्य करत आहे. पण यासाठी गाढवाला वाचा देवाला द्यावी लागेल. आमेन. हे कार्य आपल्यासारख्या गाढवांच्या मुखात देखील देव त्याचं वचन घालू शकतो आणि आपल्याला उपयोगाला आणू शकतो. आमेन. एका मीटिंग मध्ये असं त्या सुरुवातीच्या काळात एका मीटिंग मध्ये मला एक स्कॉलर बिलिंग वगैरे एज्युकेशन घेतलेलं खूप नावाजलेले सेवक होते. शिक्षण काय झालं? नंतर मी बीकॉम आहे. त्याने थिओलॉजिकल शिक्षण काय झालं? बंद कसं शिक्षण खूप ज्ञान मिळव डॉक्टर हे करतोय. पण मला उच्च लेखणारे जे देवाचे सेवक होते त्यांच्या चर्चमध्ये त्यात नाही 3 लोक होते. किती? देवाने कोणाला केला? अशाच जगाच्या दृष्टीने अक्कलहीन, आरामी, निरक्षर, अनुभव नसलेल्या लोकांना देव केला जाऊ शकतो. काय झालं प्रियानो? त्या काठीमधून साप कसा झाला? व्हॉट डू यू थिंक? कसं साप झाला? काठी मध्ये काय असतं? काय साप होतो का काठीतून? देव त्या काठीला, देव त्या काठीला. हालेलुया. तुमच्या जवळ प्रियानो, तुमच्या जवळ जे काय आहे त्यात जर देव असेल तो तुम्हाला उपयोगात आणल्याशिवाय तुमची गीत, तुमची प्रीचिंग, तुमचे विवाह, तुमचा व्यवसाय, तुमची मिनिस्ट्री, तुमचा परिवार यामध्ये देव असेल तर देव तुम्हाला उपयोगात आणल्याशिवाय. देव तुमच्या कार्यामध्ये आहे का? जेव्हा देव त्यामध्ये असतो ना ते पुरेसे ठरते. जेव्हा देव काठीमध्ये आला तेव्हा देव येईल ना तर लोक आश्चर्यचकित होतील. हाच का तो? अरे हाच का तो? माळवण्यात राहणारा, सिद्धार्थनगर मध्ये राहणारा, छोट्या गावात राहणारा हाच का तो?
देवाला तर लोक आश्चर्यचकित होते. हालेलुया. निर्गम 4:4 यस काठीचा साप झालं ना. काय झालं त्या काठीमध्ये? काय होतं? वडाकडे देव त्या मोशेने जेव्हा साप पाहिला, पळाला तो. आश्चर्यचकित झाला, हे कसं शक्य आहे? ते कार्य प्रभू आपल्या जीवनात करू शकतो. देव ज्यामध्ये असतो ना, त्यामध्ये चमत्कार होतो. त्या खडकामध्ये देव आला. निर्गमच पुस्तक 17 अध्याय का? निर्गमच पुस्तक 17 अध्याय. आणि या ठिकाणी आपण पाहतो की लोक मोशाशी भांडू लागले, कारण त्यांना प्यायला पाणी. मोशे त्यांना म्हणतोय, तुम्ही म्हशी का बांधता? परमेश्वराची परीक्षा का पाहता? पण लोक ऐकायला तयार नाही. ते म्हणाले, तू आम्हाला, आमच्या मुलाबाळांना, गुराढोरांना प्राण्याने मारून काढण्यास तू आम्हाला मिसर देशातून बाहेर काढले. परमेश्वर मोशेला म्हणला, इस्रायलची काही वडील माणसे घेऊन तू नील नदीवर जा आणि जी काठी तुझ्या हाती आहे ती नदीवर आपटलीस, ती काठी घेऊन लोकांच्या पुढे जा. आणि मग ते पुढे गेले. 6व्या वचनात पाहतो, देव म्हणाला, मी एका खडकावर तूच पुढे उभा राहील. देव कशावर आहे? आमेन. आणि तू त्या खडकावर काठी आपट. आमेन. खडकावर काठी आपट. काय झालं? त्या खडकातून पाणी. काय होत? देव त्या खडकात. आमेन. त्याने पाणी. देव कशात आहे? पुन्हा कधी पाण्यावर तरंगणारी पाहिली का हो? पण लाकडाचा तुकडा टाकल्यावर दुसरे राजे 5वा अध्याय 6-7 वाचनामध्ये पहा, लाकडाचा तुकडा पाण्यात टाकल्यावर पुरा तरंगायला पुराला मध्ये तरंगायला. देव असेल ना, ज्या देव आहे त्या ठिकाणी चमत्कार आहे. आमेन. ज्या ठिकाणी देव आहे, देव सगळ्या गोष्टी करू शकतो. समोर मायटी मॅन, पलिष्ठ्याचा महावीर म्हटलेला आहे त्याला. गरजेचा महावीर. त्याच्याबरोबर कोणी टिकू शकलं नव्हतं. त्याला पाहूनच लोकांचं पाणी व्हायचं, घाबरून जायचे. आणि ज्यावेळेस तो उभा राहिला आणि इस्रायल राष्ट्राला आव्हान देऊ लागला, इस्रायल राष्ट्राचे लोक घाबरले, पळाले, लपायला लागले. काय करू त्यांना समजायला समजत नव्हतं की आता काय करावं. काय होतं? हालेलुया. फार मोठं शस्त्र, फार मोठं युद्ध कौशल्य. त्या कोथळीच्या गोट्यात देव आला. तो गोटा त्याला पराजित करू शकला. आमेन. काय होतं त्या गोट्यामध्ये? देवाचं सामर्थ्य होतं, देवाची शक्ती होती. त्यापुढे कोण टिकू शकत नाही. हालेलुया.
त्या कराराच्या पोशाख काय होतो? इब्री 9:1-7 मध्ये दुपाटणं वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तो लाकडाचा कोश, पण तो सोन्याने मढवलेला कोश होता. 10 पाट्या, दुपाटणं, अशा काही गोष्टी महत्वाच्या ज्या मोजेसला देवाने सांगितल्या त्या. सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती का? त्यामध्ये देव होता. हालेलुया. तुमच्या जीवनात, तुमच्या हातामध्ये जे आहे ते देवाच्या हातात द्या. देव त्यामध्ये आपलं सामर्थ्य टाकेल आणि आमेन. कदाचित तुम्ही प्रीचिंग करू शकत नसाल, पण तुम्हाला आवाज चांगला असेल. देवाला म्हणा, देवा माझा आवाज चांगला आहे, तो मी तुला देतो. माझ्या आवाजात तू ये. देव तुमच्या आवाजात आला तर मंडळी आशीर्वादित, लोक आशीर्वादित होईल. देवाचा देव. तुम्ही कदाचित चांगलं प्रीचिंग करू शकत असाल, देवाला म्हणा, देवा मी प्रीचिंग करू शकतो, शकते, बोलू शकतो, शकते. तू माझ्या प्रीचिंग मध्ये तुला देव तुमचं प्रीचिंग हजारो लोकांसाठी पेट्रो योहानासारखं ब्लेस करेल. काही लोकांना आपल्याकडे जे आहे ना ते कमी नाही. नाही का, ही गाडी खराबच आहे, ही अशीच आहे. आपल्याकडे जे आहे ना ते कमी लेखण्याची सवय असते. जे कमी आहे ना त्यालाच देव उपयोगात आणतो. पहिले राहते 17 अध्याय 8 ते 15 वचन. माहित आहे ही घटना. एलिया आणि सारपतीतील विधवा. पहा, या देवाने त्याच्या दासाला एलियाला सारपत येथल्या विधवेकडे पाठवलं. सारपत येथल्या विधवेच्या घरात पाठवलं आणि देवाने त्याला सांगितलं की तुझं पोषण करण्याच्या आज्ञा मी कोणत्या महान राजवाड्यातल्या सेनापतीला, सरदाराला, घराच्या व्यक्तीला नाही, सारपत येथल्या गरीब विधवेला मी तुझं पोषण करायची आज्ञा केली आहे. देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या आज्ञाप्रमाणे एलियाची आज सारपत येथील विधवेच्या घरी गेला. तर विधवेच्या घरी गेल्यावर त्याने काय पाहिलं? ही विधवा स्त्री, परिस्थिती फारच वाईट आहे. कपडे फाटलेले असते कदाचित, पायात काय वाहन नसते, बऱ्याच दिवसापासून कधी तिने स्नान केलं नसेल, कशी असेल परिस्थिती, कारण दुष्काळ होता. आणि ह्या दुष्काळात देवाने या सेवकाला सारपत येथील विधवेच्या घरात पाठवलं. आता या विधवेकडून कसं काय व्हायचं? हा देवाचा दास तिला म्हणाला की एका पात्रात प्याला याला मला थोडी पाणी. ती पाणी आणावायला जात असताना त्याने तिला हाक मारून म्हटले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घे. तेव्हा तिचं उत्तर काय? ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ. तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. त्याला भाकर पाहिजे, पण भाकर मुळीच नाही. मडक्यात मुठभर पीठ आहे आणि कुपीत थोडेसे तेल आहे. आता मी काटक्या जमा करीत आहे, मग मी घरी जाऊन मजसाठी आणि माझ्या मुलासाठी ते तयार करेन. तेवढंच आहे, पुढे नाही. पुढे मिळायची पण आशा नाही. ते आम्ही खाऊ आणि नंतर आम्ही मरू, अशी आमची परिस्थिती. एलिया तिला म्हणतो, तू मन घेऊ नको,
तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. आपल्याकडे जे आहे ते कमी लेखण्याची प्रवृत्ती तर असेल तर काहीच होणार नाही. जे आहे ना ते पुरेसं आहे देवासाठी. आमेन. 5 भाकरी आणि 2च मासे होते आणि हजारो लोक आहेत. 5,000 फक्त पुरुष आहेत. स्त्रिया आणि मुलांची संख्या वेगळी होती. आणि काय शिष्यांनी शोध घेतला तर त्यांना फक्त एका लहान मुलाकडे 5 भाकरी आणि 2 मासे मिळाले. येशू म्हणला पुरेसे. हालेलुया. पुरे आहे तेव्हा चमत्कार करण्यासाठी, आशीर्वादित करण्यासाठी, त्याचं कार्य करण्यासाठी. तुम्ही कदाचित प्रभू मला एवढंच येऊ शकतं, पुरेसं आहे. जे काय आहे देवाच्या शमशोनाची एक वेळ अशी आली. शमशोन माहिती आहे तुम्हाला? शमशोन तो फार मोठा योद्धा होता. त्याला देवाने आशीर्वादित केल्यामुळं, तो देवाचा बाजी असल्यामुळं त्याने कधीच केस कापले नव्हते. देवाची आज्ञा होती तुला केस कापायचे. पण या शमशोनाचं परिष्ट्याबरोबर एकदा परिष्ट्यांनी वाचा शास्त्रीचं पुस्तक 15 अध्याय. वाचा बरं. 15 आणि 16 वचन. अध्याय. मग गाढवाचे एक नवे लाभार्थी दिसले. ते हाती घेऊन त्याने 1,000 मनुष्यास मारून टाकले. पहा, या शमशोनाने कशाच्या द्वारे 1,000 परिष्ट्यांना मारलं. चामड्याचं हाड, गाढवाच्या चामड्याचं हाड त्याला मिळालं. त्यामध्ये सामूहिक परिष्ट्यांच्या सामूहिक विनाशाचं साधन त्याला दिसलं. त्याने चामड्याचा तिरस्कार केला असता तर कदाचित सॅमसन शत्रूच्या हातून मरण पावला असता. पण गाढवाच्या चामड्याचं हाड त्याला दिसलं. या चामड्याच्या हाडच त्याने शस्त्राचा भोग केला. काय आहे तुमच्या त्याचा उपयोग? तुम्हाला जे काही प्रभू दिले त्या 1,000 रुपया मिळालेल्या व्यक्तीप्रमाणे जमिनीत काढून ठेवून हे मी सुरक्षित ठेवून गाडांना ते काढून घेतलं जाईल. आमेन. पण जे देवाच्या हातात येतात ना, देव त्याला आशीर्वादित करेल. देव आपल्यामध्ये महानता शोधत नाही. तो आपल्यामध्ये परिपूर्णता शोधत नाही. आपण म्हणतो देव परिपूर्ण नो. देव सौंदर्य शोधत नाही. देव एज्युकेशन पण शोधत नाही. देव तुमच्याकडे तुमचं समर्पण शोधतो. आमेन. तुमच्या हातात जे आहे ते देवाच्या हातात आहे.
काय होतं मोजेसकडं? कसलं ज्ञान होतं, कसलं नॉलेज होतं, कोणत्या युद्धाचं शिक्षण त्याने घेतलं होतं इस्रायल राष्ट्राची सुटका करण्यासाठी? तेव्हा मोजेसला प्रगट करण्यासाठी कशाची निवड केली? एका झाडाची. का? फार सुंदर होतं ते, फार दुर्मिळ होतं. देव कशालाही उपयोग सांगू शकतो, ते उपलब्ध होतं त्यासाठी. आमेन. देव तुम्हाला देखील करू शकतो. माझ्या प्रियांनो, 2025 मध्ये माझी इच्छा आहे, माझ्या मंडळीतील प्रत्येक व्यक्ती देवाच्या हातातलं साखर लावावं. आमेन. आणि देवाने शमशोनासारखं, देवाने मोजेससारखं, पेत्र योहानासारखं देवाने यूज करावं. काय अनॉइंटिंग होतं पेत्र योहानावर. हालेलुया. ते देवाचे दास चालायचे, त्यांची सावली करायची आणि लोक बरे व्हायचे सावलीने. काय आपलं समर्पण त्यांनी केलं. त्यांनी स्वतःला देवाच्या हातात दिलं. ते कारण सांगत बसले नाही, मला हे नाही, मला ते नाही, मला गाडी नाही, मला कोणा नाही, मला शिक्षण नाही, मला डेअरिंग नाही. त्यांनी स्वतःला देवाच्या हातात दिलं आणि महान उद्देशासाठी, महान कार्यासाठी देवाने त्याला उपयोग केला. आपण प्रार्थना करू. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वर, धन्यवाद. तुझ्या आभार मानतो प्रभू, तुझ्या पवित्र उद्देशाकरिता, तुझ्या कार्यासाठी आम्हाला उपयोगात आणि असतं. देवा, आम्हाला तुझ्या हातातील काठी आम्हाला बनव. मोजेसच्या हातातील काठी सारखं आम्हाला बनव. त्या काठीमध्ये तू होत असत. ही साधी सुधी काठी राहिली नाही ज्यावेळेस तुझं सामर्थ्य त्याच्यामध्ये प्रगत झालं. ती इजिप्त राष्ट्राला पराजित करणारी देवाची काठी बनली. त्या काठीसारखं आम्हाला प्रभू, आम्ही सर्व ही मंडळी वापर चिन्ह चमत्कार कर. तुझं सामर्थ्य प्रत्येकाच्या जीवनात प्रगट कर. जी शैतानाची बंधनं आहेत, नादोरी येशूच्या नावात तुटली जाऊ दे. सगळे श्राप येशूच्या नावात तोडतो. कधी तुझ्या हातात पडतो. तो आमचं साध्य कर. त्या मोशेच्या हातातील काठीसारखं अनेक हरवलेल्या, अटकलेल्या, शैतानाच्या बंधनात असलेल्या आत्म्यांना सोडवण्यासाठी, सुटका करण्यासाठी आम्हाला आणि कोणीच नाही प्रभू. आम्ही तुझ्या पायाची धूळ आणि भाग्य लायकी नाही, आमची योग्यता नाही, आमची पात्रता नाही, तरी तू आम्हाला सोडवण्यास आम्हाला उपयोगात आणतोस. तुझ्या शांतीने, आनंदाने, आशीर्वादाने, पवित्र आत्म्याने, तुझ्या वचनाने प्रत्येकाला तरी येणाऱ्या दिवसात प्रभू आम्ही लवकरच डिसेंबर महिन्यात प्रारंभ करत आहोत. हा डिसेंबर महिना प्रभू आम्हा सर्वांसाठी, आमच्या मंडळीसाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या सेवेसाठी, प्रभू आमच्या लेकरांसाठी, आमच्या तरुणांसाठी एक आशीर्वादाचा हात सजीव जागृती आणणारा असू दे. सगळी बंधन तुटली जाऊ. आम्ही तुझ्या हातात आमचे जीवन आम्ही तुझ्या धन्यवाद असेल. मंडळी तुझ्या हातात येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात. आमेन. थँक यू व्हेरी मच.